नव्या किरणांना सजलेलं आभाळ, आशेच्या रंगांनी रंगलेलं प्रत्येक मन, नवीन स्वप्नाची चाहूल देत एक नवं वर्ष दारात उभं. एक छोटंसं गाव, सकाळची वेळ, सूर्याची पहिली किरण अंगणात अलगद उतरलेली. हवा थोडी थंड, पण मनात न एक वेगळीच उत्सुकता. आणि त्या शांत वातावरणात एक गोष्ट जणू स्वतःच सांगायला सुरुवात करते. खूप वर्षांपूर्वी जेव्हा सृष्टी काहीच नव्हती, तेव्हा ब्रह्मदेवानी याच दिवशी या जगाची निर्मिती केली. हा दिवस म्हणजे एक नवीन सुरुवात, एक नवं वर्ष, एक नवं आयुष्य. आणि काळ पुढे सरकला. जेव्हा श्रीराम रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले, तेव्हा संपूर्ण अयोध्या आनंदानं उजळून निघाली. लोकांनी आपल्या घराबाहेर गुढी उभारली, विजयाचा ध्वज म्हणून, आनंदाचा प्रतीक म्हणून. ही गुढी म्हणजे फक्त एक काठी नाही आहे, तर ती आहे विजयाची निशाणी. ती आहे आशेची सुरुवात. ती आहे वाईटावर चांगल्याचा विजय. आणि या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाल्ले जातात, हे माहीत आहे ना? कारण आयुष्यही असंच असतं, कधी कडू कधी गोड. कडुलिंब सांगतो की संकट येतील, पण गूळ सांगतो की आनंदही येईल. आणि विज्ञानही याला साथ देतं. कडुलिंब शरीर शुद्ध करतो, रोगांपासून संरक्षण देतो. वसंत ऋतूची सुरुवात, निसर्गही नव्याने फुलतो आणि माणूसही स्वतःला नव्यानं उभा करतो. गुढीपाडवा म्हणजे फक्त एक सण नाही, तो आहे नव्या सुरुवातीचा ध्वज, जो आपण दरवर्षी फक्त घरात नाही तर मनातही उभारतो. तुम्हा सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.